नमस्कार मित्रांनो. मी बऱ्याच गोष्टी शेअर करायचा प्रयत्न करतोय, बोलतोय, काही चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय. परंतु कॅमेरासमोर आल्यानंतर थोडं वेगळंच फील होतंय, की कॅमेरासमोर कसं बोलायचं? म्हणजे आता सुरुवातच करायची आहे इथं. खूप दिवसापासून ट्राय करत होतो. तर पण ते काही जमलं नाही. असं एखादी किक किक भेटत नाही ना, तर ती किक भेटत नव्हती. परंतु आता काय झालं बऱ्याच गोष्टी बघतोय. नवीन वर्ष सुरू झालं 2025 आहे. म्हणजे काही ना काहीतरी आपण ठरवून त्याच्यावर थोडं काम केलं तर काही ना काहीतरी होईल. या दृष्टिकोनातूनच मग म्हणलं आता कॅमेरासमोर तरी आपण बोलायचा प्रयत्न करू. म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. तर जसं काय होतं, नवीन वर्ष लागलं म्हणजेच काही ना काहीतरी आपल्याला उभारी तयार होते. हां, की नाही बाबा मी ही गोष्ट करील, ती करील, हे नियोजन लावीन, नवीन वर्षात हे सुरू करील, याचं नियोजन करील, ह्या गोष्टी करेल. 17 प्रकारच्या गोष्टी आपण ठरवलेल्या असतात. पण त्या 17 प्रकारच्या गोष्टी एकदाच ठरवलेल्या असतात आपण. आणि ते आपल्याला काय वाटतं नवीन वर्ष लागलं म्हणजे सगळेच आपण काय करू, एकदाच बदलायचा प्रयत्न करू. पण त्या सहसा काय होईल, सगळ्याच गोष्टी एकदाच बदलण्याचा प्रयत्न जर केला, तर त्या होत नाही. कारण ते आपल्याला कुठेतरी त्रासदायक ठरतात. कारण काय होतं, एखादी गोष्ट जर आपण विचार केला, बघितली, तर ती खूप दिवसापासून आलेली असते. तिची सवय आपल्याला तशी लागली. 1-2 दिवसाची सवय नाही ना ती. तर खूप दिवसापासून आलेली आहे, तर मग त्या गोष्टीला आपल्याला संपवायला किंवा तिला जर आपल्याला मोडायचं असेल, तर थोडा उशीरच लागेल. काही काळ द्यावा लागेल. 3 दिवस, 5 दिवस, 15 दिवस. तर त्याच्यावर प्रॅक्टिस करावं लागेल. तर ते होऊ शकतं. जसं आपली आता एखाद्या वेळेस तब्येत खराब होते. मग आपण डॉक्टरांकडे जातो. मग डॉक्टर चेकअप वगैरे करतो आणि आपल्याला काही मेडिसिन लिहून देतो. तर मग डॉक्टर काय म्हणतो आपल्याला, की तुम्हाला ह्या 5 ते 6 दिवस गोळ्या खावा लागतील. हं. आणि जरी बरं नाही वाटलं, तर पुन्हा एकदा चेकअप करायला यावं लागेल. म्हणजे विचार करा, एखादी गोष्ट जर आपल्याला लागण झाली गोष्टीची, तर ती 4-5 दिवसापासून, आठवडाभरापासून तिचे सिम्प्टम्स तयार झालेले असतात. मग नंतर ती आपल्याला उद्भवते. म्हणून डॉक्टरचं जे म्हणणं असतं, की ही मी 1-2 गोळ्या देऊन लगेच नीट व्हायचा प्रकार नसतो. तर याला कमीत कमी तुम्हाला एक डोस घ्यावा लागेल. म्हणजेच 8 दिवस, 15 दिवस म्हणजे बघा, एक ती गोष्टीला आपण कसं रिलेट करतो. जसं आपल्याला सुरुवात झालेली असते, ते आपल्याला एका दिवसात कळतं, की नाही आता खरंच आता त्रास व्हायला लागला, आता जायची गरज आहे. पण ती अगोदरपासून आलेली असते. तसंच मग तिला नीट करायचं असलं तर बऱ्याच दिवस लागतात. मग तसंच आहे. तर आपण काय केलेलं असतं, नवीन वर्ष म्हणजे एकदाच सगळ्या गोष्टी ठरवलेल्या असतात. पण त्या सगळ्या गोष्टीचं आपण एकदाच नियोजन लावू शकत नाही. तर काय करावं लागेल, तर आपल्याला एक-एक गोष्ट आपल्याला लिहून ठेवावं लागेल. आणि नंतर आपल्याला ठरवावं लागेल, की कोणती गोष्ट मला कोणत्या टाईमात सूट होती, कोणती गोष्ट जास्त अर्जंट आहे, कशी सुरुवात करावी, कोणती आहे, तिच्यावर काय शिकावं लागेल. तर मग तशा गोष्टी एक-एक गोष्ट जर धरून केली, तर तिचा बदल होऊ शकतो. 7 दिवस, 15 दिवस, 20 दिवस असं जर आपण नियोजन करून तितक्या दिवसाचं जर प्लॅनिंग करून जर ती सतत केली, तर तिच्यामध्ये बदल होऊ शकतो. ती गोष्ट तुम्हाला सवय लागू शकते चांगलीच. त्याच्यानंतर मग काय होईल, मग हळू अजून 2-3 गोष्टी, 4-5 गोष्टी अशा 1 महिनाभरात, 2 महिन्यात अशा आपल्याला एक-एक गोष्ट बदलायचा प्रयत्न करावा लागेल. तर त्या होऊ शकतात. म्हणजे मग काय होईल, याच्यात आपल्याला स्वतःला कॉन्फिडन्स येईल, की नाही खरंच ह्या गोष्टी बदलतात. एकदाच सर्व नाही होत. हळू आपल्याला एक-एक गोष्ट चेंज करावं लागेल. मग त्याच्यानंतर लक्षात येतं, की नाही आपल्याला ह्या गोष्टीमुळं आपलं राहणीमान, आपले विचार, आपलं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी बदलतील आणि त्या बदलत जातात ऑटोमॅटिक ही गोष्ट खरी आहे. आणि मग असंच करता आपल्याला एक-एक गोष्ट चांगली ॲड करायची आणि जी काही आपल्याला सवय आहे, खराब सवय आहे, कोणती ॲडिशनल सवय आहे, हां, तर त्या आपल्याला एक-एक गोष्ट कमी करायची. म्हणजे मग काय होईल, आपण बरोबर चांगल्या मार्गाने जर आपण चाललं, तर आपल्याला ते चांगलं दिसतं सगळ्या गोष्टी. म्हणून आपल्याला तशी सवय लावावी लागेल. कारण काय होतं, आपण बऱ्याच गोष्टी करतो, हे करतो, हां, होऊन जाईल, नाही चल, ठीक आहे, काही असं करत गोष्ट. पण मग हे तसं बोलून चालणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे जर एखादी करायचं असलं, तर तिचं कागदावर नोट लिहावं लागेल. ते आपल्या भिंतीवर चिटकावं लागेल. रोज तिला बघावं लागेल त्या गोष्टीला. मग लवकर तिच्यात बदल होऊ शकतो. त्या गोष्टीमध्ये जर आपल्याला करायचं असेल तर. मग तसंच तर हाच एक उद्देश होता, की नवीन वर्ष लागलं बऱ्याच गोष्टी आपण सुरुवात करायचा प्रयत्न करतो, पण होत नाही. हां, तर एक-एक गोष्ट आपल्याला सुरुवात करून जर केली तर होऊ शकते.
बस एवढंच. धन्यवाद. जय हिंद.